डोंबिवली आणि कल्याण शहरातील विविध भागांमध्ये MMRDAच्या निधीतून सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांना आता पावसाचा फटका बसू लागलाय। अतिक्रमणे, स्थानिक विरोध आणि अडचणींमुळे अनेक रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत। त्यामुळे पहिल्या जोरदार पावसानंतर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे। रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले। तसेच वाहन चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून रखडलेल्या या कामांमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागतोय। धुळीमुळे परिसरातील रहिवासी, व्यापारी आणि आस्थापना चालक त्रस्त झालेत। अनेकांना सर्दी, खोकल्यासारख्या आरोग्य समस्यांनाही सामोरे जावे लागले। दरम्यान या रस्त्यांच्या दुतर्फा गटारे बांधणे, अतिक्रमणे हटवणे आणि मार्गातील अडथळे दूर करण्यात मोठा वेळ गेला। अतिक्रमणे हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असतानाही त्यात विलंब झाल्याचा आरोप केला जातोय। परिणामी मूळ अरुंद रस्त्यांवरच खोदकाम करून रस्त्यांची कामे सुरू ठेवावी लागली। एकीकडे रस्त्यांची कामे अपूर्ण तर दुसरीकडे पावसामुळे वाढलेल्या अडचणी, अशा दुहेरी संकटांचा सामना सध्या डोंबिवली आणि कल्याणमधील नागरिकांना सहन करावा लागतोय। आता ही रखडलेली कामे वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, कल्याण, डोंबिवली।